आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 हप्ते टप्प्याटप्प्याने वितरित होणार आहेत. आता एक सगळ्यात मोठी बातमी आहे. मार्च महिन्याचे शेवटचे 4 ते 5 दिवस आता राहिलेले आहेत. ज्या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात ते मी 4 ते 5 दिवस कुठले आहेत ते मी पुढे सांगणार आहे. कारण ह्या महिन्यात बँकांना खूप सुट्ट्या आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की त्यांचे हप्ते येणार का आणि काय करावं लागणार आहे, सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. आता भरपूर साऱ्या न्यूज पेपर्समध्ये सुद्धा ही बातमी आउट झालेली आहे. नेमकं काय आहे, कोणत्या दिवशी पैसे येणार, किती लाडक्या बहिणी पात्र असणार, काय करावं लागणार, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रित येणार का वेगवेगळे 2 मेसेज येणार, हे खूप प्रश्न आपल्या लाडक्या बहिणींना भेडसावत आहेत. परंतु टेन्शन घेऊ नका, तुम्ही आपल्या चॅनलवरती आला तर सगळ्या प्रश्नांची क्लिअर उत्तरं फक्त आपण आपल्या चॅनलवरती देतो. सगळ्यात योग्य प्रकारची माहिती ही आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करा आणि मला सगळ्यांनी एक मदत करा लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दादांनो. कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, कुणाकुणाची ई-KYC झालेली आहे. कारण ई-KYC संदर्भात एक मोठी अपडेट मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, ज्याचे ऐकून लाडक्या बहिणी खुश होणारच आहेत. चेक हा लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासाठी डिपॉझिट होणार आहे. आपण जर पाहिलं तर जानेवारी महिन्याचा जो चेक होता तो 90 कोटी रुपयांचा होता. परंतु आनंदाची बातमी आहे, ह्यावेळेस फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे एकत्रित असल्यामुळं हा चेक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मोठा असू शकतो आणि सर्व राहिलेल्या लाडक्या बहिणींना म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता राहिलेला असेल तो सुद्धा सोबत मार्च महिन्याचा सोबत फेब्रुवारी महिन्याचा ह्या सगळ्या हप्त्यांची एकत्रित वाटप होणार आहेत. कारण आपण जर बघितलं आता आज तारीख आहे, आपण जर बघितलं आज 21 तारीख आहे, आज आहे शनिवार आणि आज आपण बघितलं तर वितरणाला इथं सुरुवात होऊ शकते. कारण आहे लाडक्या बहिणींनो झालेली बैठक. काल आपल्याला माहिती आहे की भरपूर ठिकाणी मोठमोठ्या बैठका सुरू झालेल्या आहेत, अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे थोडा उशीर होत आहे. त्यामुळं आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो, आजपासून तुम्हाला पैसे वितरण सुरू होऊ शकतात. सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज तुम्ही वितरण सुरू करा. कारण तुम्ही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अगोदर देणार आहोत, नंतर मार्च महिन्याचा. तर प्लीज आपल्या सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, सरकारकडे आपण मागणी करूयात. मला फक्त सगळ्यांनी कमेंट करा की कोणाकोणाची KYC झालेली आहे, कोणाला जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, आपण सरकारकडे मागणी करायची का नाही हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. कारण तुम्ही जर म्हणल्या सरकारकडे मागणी करा लवकरात लवकर हप्ता घेण्याची, तर मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून सरकारकडे स्वतः तिथं महिला व बालविकास विभागाची भेट घेऊन डायरेक्ट मी त्यांना एक निवेदन, एक विनंती अर्ज करून तुमच्यासाठी लवकरात लवकर हप्ता कसा देण्यात येईल, त्यासाठी आपण लाडक्या बहिणींना काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी घेणार आहे. त्यामुळं तुम्ही प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा, आपण सरकारकडे मागणी करायला पाहिजे का. बघा तुम्ही व्हिडिओ सगळेजण पाहताय, कृपया करून प्लीज 4-5 हजार कमेंट्स येऊ द्या. कारण खूप लाडक्या बहिणींना जर पैसे आले नसतील तर त्याची गरज आहे. जर सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत असतील तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय आणि सोडून जाता, त्यामुळं मला सुद्धा पुढे काही करता येत नाही. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती आहे, कमेंट्स करा कोणाकोणाला वाटतं की आपण सरकारकडे ही मागणी केली पाहिजेच. फक्त हप्त्याची मागणी नाही करायची, आपल्याला 4 मागण्या सरकारकडे करायच्या आहेत. कुठल्या? पहिली गोष्ट ई-KYC. भरपूर लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे, त्यांनी अजूनही KYC केली नाही, तर त्यांना KYCचा एक नवीन ऑप्शन द्यावा. कारण आत्ताची जी KYC सुरू आहे त्याच्यामध्ये फक्त अशाच लाडक्या बहिणी KYC करू शकतात ज्यांनी आधी KYC केली होती आणि चुकली होती. परंतु असं झालं आता तरी देखील राज्यामध्ये आपण बघितलं तर भरपूर ठिकाणी अशा अजून लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अजूनही एकदा पण KYC केलं नाही आणि त्यांची संख्या जवळपास 50 ते 60 लाख मध्ये आहे. तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारने एकदा पुन्हा हे जे काही ई-KYCचं आपलं काम आहे ते करण्यासाठी सरकारने एक मुभा द्यावी आणि त्यांना सुद्धा राहिलेल्या ह्या 10 दिवसामध्ये KYC सुरू करावी. म्हणजे एकंदरीत सरसकट पुन्हा एकदा संधी द्यावी असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, अर्ज पडताळणी कुठल्याही प्रकारे करू नये. कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहिती आहे की सरसकट हप्ते आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत आले होते. जानेवारी महिन्यात आपल्या लाडक्या बहिणींना खूप कमी प्रमाणात हप्ते आले. त्याचा एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे पण असू शकतं की भरपूर लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारलेली असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही नियमात बसता का हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे.
तुम्ही सगळ्यांनी नियमात बसता हे सुद्धा कमेंट्स करा. तिसरी गोष्ट आपण सरकारकडे विनंती अर्ज करणार आहोत की लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींना वेळेवरती हप्ते देण्यात यावे. त्याची एक तारीख डिक्लेअर करावी. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस प्रत्येक लाडक्या बहिणींना टेन्शन असतं की ह्या महिन्यात हप्ता येणार का नाही, कुठल्या तारखेला येणार, काय करावं लागणार. आणि अशामध्ये प्रॉब्लेम असा होतो की त्यांना काही महत्त्वाची कामं असतात, जसं की बँक केवायसी असेल, त्यांच्या आधार कार्डची केवायसी असेल, त्यांची लाडकी बहिणींची केवायसी असेल. ह्या त्यांच्या दररोजच्या व्यस्त जीवनामध्ये ह्या गोष्टी कुठेतरी मागे सरकतात आणि त्यांना हप्ता येत नाही. त्यामुळं प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स करा आणि तिथं त्या महिन्याला हप्ता देऊन टाका. आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्या महिन्याच्या कुठल्या तारखेला नेमका हप्ता येऊ शकतो आणि किती रुपये येऊ शकतात. लक्षात घ्या, 2 हप्ते एकत्रित देण्याचं सरकार असं म्हणत आहे. आता जर आपण बघितलं तर 3,000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यात येऊ शकतात. आज शनिवार आहे, आज जरा थोडीशी तिथं शक्यता आहे, परंतु उद्या शक्यता नाही. डायरेक्ट सोमवारी, आज आले पैसे तर ठीक, नाही तर डायरेक्ट सोमवारी हप्ते तुम्हाला सुरू होतील. आणि लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन एकदा तुम्ही स्टेटस स्वतःचं चेक करा. नेमकं तुमचं स्टेटस काय आहे, सध्या तुमचं रेशन कार्डमध्ये नाव आहे का. कारण सरकारने एक नियम काढला आहे, ज्यांच्या घरी आता AC आणि 4 व्हीलर असेल, 4 चाकी वाहन असेल, अशा लाडक्या बहिणींचं आता रेशन कार्ड बंद होणार आहे. हे सरकारने नियम काढलेला आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींकडे रेशन कार्ड नसेल आता, अशा लाडक्या बहिणींची हप्ते ही इथून बंद होणार आहेत. फक्त लाडकी बहीण नाही तर बाकी सुद्धा बंद होणार आहेत. तर ज्या लाडक्या बहिणी नियमात बसतील त्यांना लगेच पैसे हे मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल दादा कोणत्या बँकेत पैसे येतात, लक्षात घ्या, मोबाईलवरती आपल्या मेसेज येतो. जर तुमची बँक कुठली असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, ॲक्सिस बँक असू द्या, ICICI बँक असू द्या, कुठलीही बँक असू द्या, तुमच्या खात्यावरती हे पैसे येत असतात. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला, याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली, त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या